बघा नवरात्र आहे आणि नवरात्रीची उपासना का करायची तर केलेल्या उपकाराची आठवण, त्याचं नाव काय? भक्ती. देवाची भक्ती आपण का करायची? दिले इंद्रिय हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन, तुम्ही तू जोडसी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरणं उठतो, ईश्वराची दया. बघा भगवंत आपलं काय काय करतो आणि मग त्याचं स्मरण करायला पाहिजे. याचं नाव कृतज्ञता. आजचा माणूस कृतज्ञ झालेला आहे, केलेले उपकार विसरला. म्हणून ज्या जगदंबा आई, त्या आईने आपल्याला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस वागवलं आणि लहानचं मोठं केलं, आणि त्या आईची कृतज्ञता म्हणजे ही नवरात्र उपासना. मग ती आई, मग आपल्या घरातली जी आई आहे तिची आपण आठवण करायला नको का? तिच्या आपण आई बाप आपल्याकरता काय काय करतो आणि मग त्याची आठवण करायला नको का? म्हणून ही आठवण करण्याकरता हे जे उत्सव जे आहेत, हे जे पांडुरंगाचं पंढरपूर आहे, हे याच्याकरताच आहे का तुझे जे घरात मायबाप काशी तेने जावे तीर्थाशी. मग काय करतो माणूस? जितपणी नाही दिले अन्न, मेल्यावर पिंडदान. मग उत्सव करतो आणि हे करतो, आणि मग त्याला काय लागतात? पितृदोष. मग बामणाकडं जातो, 5-5, 10-10 हजार रुपये घालतो आणि खर्च करतो. का? माझा दोष जावा, माझ्या घरात बरकत नाही, माझ्या घरात पुरत नाही, मुलाचं लग्न कसं होणार आहे? त्यांचा जर आत्मा सुखी केला. म्हणून आईबापाची सेवा करा, वडिलांची सेवा करा, पितृ आज्ञा पाळा. पितृ आज्ञा सेवा, पती बापाची आज्ञा पाळा. आपला जो गुरु आहे, आपला जो मालक आहे, त्याची आज्ञा पाळा. समाजावर प्राणीवर दया करा, जगा आणि जगू द्या. ही भारतीय संस्कृती करा, तर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव होईल. जय भैरवनाथ.